आवाज येतो का? मला रेकॉर्डिंग मध्ये दोन्ही पाहिजे. ऍक्च्युली हे प्रिन्सिपल पण पाहिजे आणि कोणतं कॉलेज पण पाहिजे. पहिल्यांदा दोन्ही दोन हे सगळं मीटिंग रेकॉर्डिंगचं इथं बँक फोकस ठेवते. अजून तरी सगळं नाही आलं. नाही नाही हो हो पण ते मला ऍक्सेप्ट रेकॉर्डिंग. तुम्ही कंटिन्यूअस असणार का? जेवढं लेक्चर आहे तेवढं थांबवू नका. म्हणजे काय तुम्हाला त्रास होतो बाकी काय डायरेक्ट जर पुढे ऑनलाईन सर ऍडमिट करणं चालू करा ना. सर एक मिनिट. करतो घ्या प्रिन्सिपलला जर न देता ऍडमिट तुम्ही सर तुमचं प्रोफेशनल केलं तर करू. सर गेस्ट जॉईन झाले की सांगा, मी त्यांना पण को होस्ट करून देतो. सर गेस्ट जॉईन झाले की सांगा म्हटलं. हो सर सांगतो.
हाँ. तू केलं डबल काय मेसेज आला का नोंदणी होती नाही होती अच्छा
मदनशील सर्वनाले वैशाली माळे कुठे झालं सुरू चालू झाले बरं दिसतात ना लोक हे चालू केलंस की आवाज जातोय आपला पण हा तर बघ तुला जेव्हा बोलायचं असेल हा त्यावेळेला काय करायचं कुठं इथे इथे आता तू बोलते इथे माईक आहे चालू करायचा आणि इतर वेळेला इतर वेळा आपलं कोण नाही येतोय का आवाज हो येतोय सर ते राहू दे ना चालू ठीक आहे हॅलो 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 हा बोला मॅडम. हॅलो बोला. गुड मॉर्निंग. बोला. आवाज येतोय माझा? हॅलो हा मॅडम येतोय आवाज बोला. हा सर आवाज येत नाहीये ना इकडून आवाज येत नाहीये तुमचा आवाज येतोय पण तुम्ही म्यूट क्लिअर करून. नाही येतोय. हा मॅडम तुम्ही म्यूट करून ठेवलं तरी बरं होईल आता सध्या तरी. हॅलो आवाज येतोय मॅडम. मॅडम अजून चालू व्हायचंय. चालू ओके व्हायचंय. ओके ओके
वैभव इकडे ये. हा पराग भुसे सर. हा डॉक्टर साहेब. नमस्कार. हा नमस्ते, मी धुमाळ बोलतोय. आपलं संभाषण फोनवर झालं होतं. हो. आता आपण सुरू करूया. साहेब येतात आमचे संचालक साहेब. हो. त्यानंतर आपण सुरू करूया. आता साधारण मला वाटतं रजिस्ट्रेशन आपले किती झाले? रजिस्ट्रेशन बरेच झाले. रजिस्ट्रेशन 241 झाले आतापर्यंत. परंतु हॅलो हॅलो जॉईन झालेले 52 आहेत. हॅलो हॅलो. चालू करायचंय. तुम्ही आधी सुरुवात करून देताय. ते सुरुवात करून देतो ना. हो. तर संचालक साहेब आमचे येत आहेत, परंतु 10 वाजून गेलेले आहेत आणि पार्टिसिपंट सध्या जॉईन झालेले आहेत 50-52च्या आसपास जॉईन झालेले आहेत. हो. तर आपण मला वाटतं 10 वाजून गेले तर सुरू करायला हरकत नाही. बर, तुम्ही सांगाल तसं. सो गुड मॉर्निंग टू यू ऑल. माझा आवाज ऐकू येते सर्वांना? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला येतोय सर. ओके. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. आमचे कुंडल अकॅडमी मध्ये मी सध्या डेप्युटी कॉन्ट्रॅक्टर ऑफ फॉरेस्ट म्हणून काम करत आहे. त्याच्यापूर्वी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. ते काय बोलत नाही मी आता. माझी ओळख मी थोडक्यात दिलेली आहे. फक्त यामध्ये आता आपण जो कार्यशाळा 2 दिवसाची कार्यशाळा चालू करतो आहे, त्याचा विषय आहे की कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाचे निवारण करण्याबाबत. त्या अनुषंगाने आपले प्रधान मुख्य सहक्षक नागपूर आहेत, त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी आपले जे स्टाफ मेंबर्स आहेत, कर्मचारी आहेत, क्लास 4, क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1, या सर्वांना सॉफ्ट स्किल्समध्ये म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, तुमची हेल्थ असेल, तुमचे महिलांचे जे आरोग्याच्या हे आहेत त्या संदर्भात आहे, विशाखा समिती आहे, या संदर्भात ट्रेनिंग द्यायचं होतं सॉफ्ट स्किल संदर्भात. त्या अनुषंगाने आपण 2 दिवसाचं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे. तर यामध्ये मी आता सर्वांना अपेक्षा धरतो की सर्व कोविडमध्ये ठीकठाक असतील, सर्वजण आपापली काळजी घेत असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि मी आज आपले जे पराग सर आहेत, आपलं पहिले लेक्चर आहे की निरोगी शरीर आणि ध्यान साधना. यामध्ये पराग भुसे सर आहेत. पराग भुसेंचा परिचय करून देतो. ते कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून आणि काउन्सिलर म्हणून ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Parag Bhuse is a corporate trainer with wide training experience of 3 decades. He is a graduate of Ayurveda and postgraduate in psychological counseling and psychotherapy. He has attended specialized training on yoga for musculoskeletal disorders. He has designed and been imparting training programs that include workshop, lectures, practicals to promote effective true health and happiness. He has delivered his training sessions to all levels of organization, from shop floor employees to office management. He has versatile experience to work across various sectors, including automobile companies, educational institutes, IT companies, government departments, public sector undertakings, bank insurance, and other companies. He has also developed individual tailor method techniques based on yoga, modern psychology, psychotherapy, and Ayurveda. He has also been working as a personal counselor for various professionals and HNI
for last 30 years. He is a founder of director of Swasth Yoga Kendra, SYK. SYK is a big institute. He has been working for many years. I know it to my knowledge. The SYK is specialized in developing issue-based sessions for various organizations according to their specific needs and requirements. His topic of training program includes health, stress management, and work-life balance, ergonomics and MSD, yoga for health, emotional intelligence, time management, personal effectiveness, weight management, first aid, etc. असा त्यांचा विविध 3 डिकेडचा अनुभव विचारात घेता मी परत सरांना विनंती करतो की त्यांनी आपले जे ट्रेनिंग झालेले आहेत त्यांना निरोगी शरीर आणि ध्यान साधना या संदर्भात मार्गदर्शन करावं. कारण की सध्या कोविडचे दिवस आहेत तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जरूरी आहे. त्यामुळे आपण आपल्या ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्यापासून करत आहोत. पराग सर प्लीज. नमस्कार. थँक्यू सर. छान ओळख करून दिल्याबद्दल आपल्या सगळ्या पार्टिसिपंटचे स्वागत. पहिलाच सेशन आहे आपल्या या ट्रेनिंग प्रोग्रामचा आणि मी म्हणेन खूप महत्वाच्या अशा सेशन मधनं आपण सुरुवात करत आहोत. कारण आत्ताच्या बदलत्या काळामध्ये आरोग्य चांगलं असणं ही एक आपली मूलभूत गरज आहे. ती बदलत्या काळात नाही, ती कायमच असते, होती, आहे आणि राहणार आहे. पण आता त्याचं महत्व आपल्याला जास्त प्रमाणात जाणवायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर जेव्हा आपण आरोग्य म्हणतो तेव्हा एक परिपूर्ण आरोग्य आपल्याला असणं हे गरजेचं आहे. आणि आम्ही असं नेहमी म्हणतो की आरोग्य हे आत्ताच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कष्ट करून मिळवायला लागतं आणि मिळवलेलं टिकवायला लागतं. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपणच म्हणजे आपल्यापैकी मेजॉरिटी सिनियर असतील. मला आठवतंय माझं लहानपण, त्यावेळेला आरोग्य टिकवणं हे जीवन पद्धतीचा एक भाग होता. म्हणजे आमची शाळा एक 5 किलोमीटर अंतरावर होती, तिथे आम्ही चालत जायचो. शाळेला एक मोठं ग्राउंड होतं, तिथे भरपूर खेळायला मिळायचं. घरी आल्यानंतर घरामध्ये टीव्ही नव्हता, कॉम्प्युटर नव्हता, त्यामुळे दप्तर टाकायचं आणि बाहेर खेळायला पडायचं. कधी खाऊन बाहेर पडायला पडतोय अशी परिस्थिती असायची. रात्री 8 ते 9 बिनाका गीत मला असायची, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, ती आपण जागून ऐकायचो. म्हणजे योग्य व्यायाम, लवकर झोपणं, छान विश्रांती, बाहेरचं एवढं म्हणजे रेडी फूड, पॅक्ड फूड, टिन फूड इतकं काही मिळायचंच नाही. त्यामुळं घरातलंच खाण्याकडे आपलं जास्त लक्ष असायचं. आणि त्यामुळं आरोग्य ही आपल्या जीवन पद्धतीचा भाग होतं. आत्ता जर आपण बघितलं तर आत्ताच आपल्या मुलांची जर का आपण तुलना केली की त्यांना शाळेत जाते आपल्या एकतर रिक्षानी किंवा कारनी जातात. शाळेमध्ये प्रत्येक शाळेला मोठं ग्राउंड असेलच असं सांगता येत नाही. रात्री उशिरापर्यंत टीव्ही कॉम्प्युटर समोर असतात. त्यामुळं योग्य व्यायाम नसणं, योग्य आहार नसणं, योग्य विश्रांती नसणं हे सगळे बदल आता झालेले आहेत. त्यामुळं मी मगाशी म्हटलो तसं आरोग्य हे कष्ट करून मिळवायला लागणार आहे आणि मिळवलेलं टिकवायला लागणार आहे. आणि जेव्हा आपण आरोग्य म्हणतो तेव्हा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या सगळ्या स्तरावरती आपल्या आरोग्याची आपल्याला आता येते ऐकू. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि हे प्रयत्न आपल्याला सातत्याने चालू ठेवायचे आहेत. सर आवाज येत नाहीये आपला. आता येतोय का? हॅलो, येतोय सर आवाज आता. येतोय ना? हा. हो. किती वेळापूर्वी बंद झाला सांगा मला. कुठपर्यंत येत होता कोण सांगेल? सर आवाज येत नाहीये आपला.
परत येत नाहीये? बिलकुल बंद आहे आवाज. इथं आम्हाला येतोय आवाज. मॅडम तुमचा काही स्पॉट असेल कनेक्शन नसेल. हॅलो सर, येतोय आवाज. हा, त्यांचा जर काहीतरी किती नेटवर्क जणांना इश्यू येत असेल. असेल तर ज्यांना येत नाहीये आवाज त्यांनी बंद करून परत येतोय चालू येतोय करा आवाज. आणि कॉम्प्युटर ऑडिओ सिलेक्ट करा, म्हणजे मग त्यांना अडचण येणार नाही. बर, तर आपण असं पाहत होतो की एक परिपूर्ण आरोग्य मिळवणं आपली गरज आहे आणि हे परिपूर्ण आरोग्य मिळवण्याचा एक मोठा सर कार्यक्रम आपला आपण- आवाज नाही येते. मॅडम आम्हाला आवाज येत नाही सर आपला. मॅडम कोण बोलताय तुम्ही? आवाज येत नाही म्हणून? हा सोनवणे मॅडम, तुमचा आवाज आम्हाला येतोय, डॉक्टरांचा आवाज आम्हाला येतोय. सर आवाज येतोय आम्हाला. गॅजेट मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर पाहून घ्या. डॉक्टरांचा आवाज आम्हाला येतोय. यस सर, यस सर. बर, डॉक्टर कंटिन्यू करा तुम्ही. चालेल. तर आपलं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने योग्य व्यायाम, योग्य विश्रांती, योग्य आहार, सर तणाव नियोजन जे तुमच्या आजच्या आपल्या हॅलो? कार्यशाळेमध्ये मी म्हणेन सर सगळं आपला आहे. आवाज येत नाहीये सर. त्यांना मेसेज पाठवा. आवाज बंद आहे आपला. सोनवणे मॅडम, त्यांना फोन करून सांगा सोनवणे मॅडमना. हा डॉक्टर मेसेज पाठवतो आम्ही त्यांना. हो प्लीज, किंवा फोन करून सांगा. त्यांचा नंबर डॉक्टर कंटिन्यू करा तुम्ही. तर योग्य आहार, योग्य विश्रांती, योग्य व्यायाम, योग्य तणाव नियोजन आणि व्यसनांपासून दूर राहणं हे मूलभूत आपल्याला गोष्टी आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला करायचे आहेत. पण आजचा आपला विषय आहे ध्यान. ध्यान या विषयावरती आपण परिपूर्ण अशी चर्चा करणार आहोत आपण आज. आणि ध्यान सगळ्यांनाच करणं आवडतं, पण सगळ्यांनाच जमतं असं नाही. म्हणजे कोणाला ध्यान लागलं आणि खूप छान वाटलं, असं आवडलं नाही असा माणूस मला तरी अजून सापडलेला नाही. पण अनेक जणांची तक्रार असते, सर आम्हाला ध्यानच लागत नाही, आमचं ध्यान आम्हाला बसतो पण इतकं छान वाटत नाही, त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि तेच मार्गदर्शन आपण आज घेणार आहोत. एक लक्षात घ्या की पूर्ण योगशास्त्राचा जर आपण विचार केला, अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, पातंजल कृत अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंगामध्ये खरं म्हणजे एक ध्यान छान होणं आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होणं, याच्यासाठी हे सगळं जे अष्टांग योग आहे ते डिझाईन झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर जरी याच्यासाठी अष्टांग योगाचं डिझाईन झालेलं असलं तरी गेल्या 30-40 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप छान संशोधन झालं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अरे फक्त समाधी प्राप्त करणं किंवा मोक्ष प्राप्त करणं हे जे योगशास्त्राचं ध्येय आहे त्याच्याबरोबर आपल्या आरोग्य विषयक, आपल्या मानसिकते विषयक, आपल्या व्यवहारातल्या अनेक गोष्टीचे विषयक अनेक फायदे आपल्याला ध्यान नियमितपणे केल्यामुळे होतात. मग हे फायदे काय काय होतात हे आधी आपण समजून घेऊया. का करायचं? कारण एकदा का तुम्ही आज शिकले की मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही रोज ध्यान करावं, रोज 1 किंवा 2 वेळा ध्यान करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ध्यान हे काहीच न करण्याची कला शिकणे. आणि आजपर्यंत तर आपल्याला कायम कोणी सगळ्यांनी काय शिकवलंय? आई वडिलांनी, आपल्या टीचरांनी काय शिकवलंय आपल्याला की अरे बसलायस काय काहीतरी कर, बसलायस काय काहीतरी कर. म्हणजे काहीच नाही करण्यातनं आपण बरंच काही साध्य करू शकतो. हे खरं म्हणजे ध्यानातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे आम्ही मॅनेजमेंटमध्ये मी जवळजवळ 50 एक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतो आणि सगळ्या मोठ्या म्हणजे अगदी मर्सिडीज, बजाज, टाटा, थर्मॅक्स, सँडविक पासनं आपल्या यशोदा, बँकिंग सेक्टर सगळीकडे आपण काम करतो. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की अ ट्रू लीडर डझंट वर्क ॲट ऑल. म्हणजे खरं म्हणजे त्या लेवलला जायला आधी खूप कष्ट घ्यायला लागतात. आलं लक्षात? त्यामुळं
तितक्या तुमच्या सिस्टीम्स आणि तुमच्या प्रोसेसेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि ध्यान रेग्युलर करणं हे आपल्या स्वतःच्या सिस्टीम्स आणि प्रोसेसेस स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि एकूणच आपलं आयुष्य सुसह्य बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि आपण जंगलामध्ये सगळीकडे फिरताय, फॉरेस्टशी आपला संबंध आहे सगळ्यांचा. मला माहित नाही किती जणांनी कस्तुरी मृग पाहिलाय. कस्तुरी मृग पळताना किती जणांनी पाहिलाय? असं काही फीडबॅक पाहिला असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये हो म्हणून कळवायला हरकत नाही. ते मी चॅटबॉक्स माझा ओपन करून ठेवतो. काय तर कस्तुरी मृग, त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते आणि त्याचा वास त्याला येत असतो. त्या शोधामध्ये तो दूर दूरपर्यंत पळत असतो. आपण असं म्हणतो की आपल्याला जी शांतता पाहिजे, जे सुख पाहिजे, जे आनंद पाहिजे, ते आपल्यामध्येच दडलेलं आहे आणि ते ध्यानाच्या माध्यमातनं आपल्याला छानपणे साध्य करता येऊ शकेल. आणि हे जर छानपणे साध्य करायचं असेल तर नियमितपणे ध्यान करायला पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो. एक तरुण शिष्य असतो आणि त्या शिष्याला त्याचे गुरु एक असा मोठा दगड देतात हातामध्ये आणि ते सांगतात की बाबा जा बाजारामध्ये आणि याची किंमत काय आहे ते शोधून आण. तर तो शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि कोणाला काही सांगता येत नाही आणि तो पुढे जाऊन एका रत्नपारख्याकडे जातो, जोहरीकडे जातो. आणि त्या जोहरीकडे गेल्यानंतर तो जोहरी त्या खडकाकडे बघतो किंवा त्या क्रिस्टलकडे बघतो आणि तो म्हणतो, अरे हा खूप अमूल्य असा हिरा आहे आणि हा फक्त 2 लोकांकडे असू शकेल. एक तर जो माणूस आहे तो अतिशय श्रेष्ठ असायला पाहिजे, नाहीतर तो चोर असायला पाहिजे. मग तुझ्याकडून कसं काय, तुझ्याकडे हा कसा काय आला? तेव्हा तो म्हणतो, नाही माझ्या गुरुनी मला दिला. माझ्या गुरुनी मला दिला म्हटल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अरे बाबा कुठलं या गुरूंना काहीतरी कोणीतरी भेट दिलेली असणार आहे आणि त्यातर्फे हा मौल्यवान असा हिरा त्याच्याकडे आलाय. त्या शिष्याने त्या जोहरीला विचारले की अरे किंमत काय याची? तो म्हणला, मी इतका सामान्य जोहरी आहे की याची किंमत सुद्धा सांगू शकत नाही, इतका अमूल्य आहे. मग तो शिष्य परत गुरुकडे जातो आणि तो म्हणतो, गुरु मला तुम्हाला सगळं माहिती असताना तुम्ही मला का बरं समाजामध्ये पाठवलं याची किंमत शोधायला? ते म्हणले, हे बघ, ज्या पद्धतीने त्या हिऱ्याची किंमत अनेकांना माहिती नाही आणि योग्य किंमत ओळखणारा जेव्हा येतो तेव्हा त्याची खरी किंमत कळते. तसं खरं म्हणजे पूर्ण ध्यान करण्याची प्रक्रिया जी आहे ती आपल्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याची जी उपयोगिता आहे, त्याची जी किंमत आहे ती अनन्यसाधारण आहे. ती आपल्याला सहज उपलब्ध आहे, तरी आपल्याला त्याची किंमत माहिती नाहीये. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो दुसरं, की 30 वर्षापूर्वी मी हे सगळं शिकायला जेव्हा चालू केलं तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणून आपण शिकत असतो, वाचत असतो. त्यात एका फॉरेन ऑथरच्या याच्यामध्ये असं लिहिलं होतं, समथिंग रिअल मस्ट बी हॅपनिंग ड्युरिंग मेडिटेशन. इट इज नॉट जस्ट सायकोलॉजिकल बट इट हॅज सम फिजिओलॉजिकल एव्हिडन्स ऑल्सो. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं, ध्यान केल्यानंतर काहीतरी खरंच होत असणार आहे, हे फक्त मानसिक नाहीये किंवा ही अंधश्रद्धा नाहीये, तर काहीतरी शरीरामध्ये होतंय. मग त्यांनी त्याच्यात सांगितलं की ध्यान करण्याच्या आधी आणि करण्यानंतर जर आपण तुलना केली तर ध्यान झाल्यानंतर आपली श्वासाची गती कमी होते, हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब कमी होतो. म्यूट करून घ्या, कोणाकोणाचं म्यूट नाहीये त्यांनी म्यूट करून घ्या. बिस्किटचं पुढे देणार तुला. बर, तर ध्यान केल्यानंतर असे अनेक फायदे त्यांना दिसून आले आणि मग लक्षात आलं की अरे हे इतकं साधं सुद्धा नाहीये. आणि मग आता जर का आपण बघितलं तर असं लक्षात येईल तुम्हाला की मेडिटेशन रिसर्च म्हणून तुम्ही गुगलवर सर्च केलं किंवा गुगलमध्ये एक गुगल स्कॉलर म्हणून एक हे असतं, फीचर आहे त्यांचं गुगलचं. म्हणजे आपण जसं युट्यूब वापरतो किंवा गुगल ट्रान्सलेट वापरतो
तसं गुगल स्कॉलर आहे, त्याच्यात सगळे स्कॉलरली आर्टिकल म्हणजे काय की रिसर्च आर्टिकल त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन रिसर्च जर का टाकलं तर तुमच्या लक्षात येईल लाखो रिसर्चेस आज उपलब्ध आहेत. काय काय रिसर्चेस उपलब्ध आहेत तर ध्यान नियमित केल्यामुळं अगदी ऍसिडिटी अल्सर तर कमी होतेच, पण ब्लड प्रेशर कमी होणं, हृदयविकाराची शक्यता कमी होणं किंवा हृदयविकार झाला असेल तर त्याला लवकर बरं होण्यासाठी त्याची मदत होणं, ते कॅन्सर पर्यंत संशोधन उपलब्ध आहे. त्यामुळं नियमित ध्यान करणं आपल्या सर्वांसाठी हे अनन्यसाधारण गरजेचं आणि उपयोगाचं असं आहे. ध्यानाचा फक्त आरोग्यावर परिणाम आहे का तर फक्त आरोग्यावर परिणाम नसून तो पूर्ण व्यक्तिमत्वावर आहे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्वच छान होणं, एक प्रकारचं व्यक्तिमत्व खुलणं, व्यक्तिमत्व तुमचं शांत राहणं, या सगळ्यासाठी ध्यानाचा परिणाम आपल्याला खूप छानपणे होत असतो. आणि ध्यान नियमित केल्यामुळं स्वतःबद्दलचं मत, ज्याला आपण सेल्फ एस्टीम म्हणतो, ते चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत होते. कमी वेळात चांगल्या क्वालिटीची विश्रांती मिळते. एक लक्षात घ्या, झोप झाल्यानंतर आपल्याला छान वाटतं हे आपण रोज अनुभवतो. रोज कितीतरी वेळेला असंही झालेलं असतं की थोडंसं आजारी पडतोय असं वाटतं आणि एक छान झोप होते आणि तुम्ही परत फ्रेश होऊन जाता. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर झोपेमध्ये जितक्या क्वालिटीची विश्रांती मिळते त्याच्यापेक्षा खूप चांगल्या क्वालिटीची विश्रांती आपल्याला ध्यानामध्ये मिळते. रिसर्च काय सांगतो, 5 तास झोपेमध्ये आपला बेसल मेटाबॉलिक रेट 8 ते 9% खाली जातो. तेच 15 ते 20 मिनिटाच्या ध्यानामध्ये तो 16 ते 18% खाली जातो. म्हणजे 5 तास झोपेपेक्षा दुप्पट क्वालिटीची विश्रांती ही 15 ते 20 मिनिटाच्या ध्यानामध्ये आपल्याला मिळत असते. आणि आत्ताच्या कोविड पिरियड मध्ये मी असं म्हणेन की जिथं लोकांची अँझायटी खूप वाढलेली आहे, लोकांना झोप छान येत नाहीये, कुठंतरी एक थोडीशी काळजी आहे, चिंता आहे, स्वतःची आहे, इतरांची आहे, वरी आहे आणि त्याच्यामुळं स्ट्रेस खूप वाढलेला आहे. अशामध्ये नियमित ध्यान करणं हे एक आत्ताच्या आपल्या प्रॉब्लेमला छानपणे डील करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर त्यासाठी ध्यानाचे अनन्यसाधारण फायदे आहेत. ध्यानामध्ये अगदी मुलांमध्ये जर का बघितलं तर मेमरी वाढणं, कॉन्सन्ट्रेशन वाढणं. कंपन्यांमध्ये अनेक संशोधन उपलब्ध आहेत की ध्यान करायच्या आधी आणि नंतर काय काय फरक झाला. तर त्याच्यामध्ये असे संशोधन आहेत की त्यांची कार्यक्षमता वाढली, 2 व्यक्तीमधलं नातेसंबंध चांगले झाले, सुपरवायझर्स आणि कोवर्कर्स याच्यामधले नातेसंबंध चांगले झाले, टीम बिल्डिंग चांगलं झालं, असे संशोधन आहेत. तर काही ड्रायव्हर्स वरती संशोधन उपलब्ध आहेत की त्या हजारो ड्रायव्हर्सना ध्यान शिकवलं गेलं आणि ध्यान करण्याच्या आधी आणि नंतर ऍक्सिडेंटची शक्यता किती होती हे सगळं त्याची आकडेवारी 2-2 वर्ष तपासण्यात आली आणि लक्षात आलं की ध्यान रेग्युलर हे ड्रायव्हर्स करायला लागले तर ऍक्सिडेंटची शक्यता कमी झाली. बघा, आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल, कधीतरी आपण गाडी रात्रभर प्रवासामध्ये चालवतो आणि डुलकी येतो. मला तर 2 वेळेचा अनुभव आहे. आम्ही एकदा एका ग्रुपमध्ये घेत होतो, दिवसभर सेमिनार, 2 दिवस सेमिनार, रात्री जागरण आणि तशा ह्याच्यात आम्ही सगळे मित्र परत येत होतो आणि त्याच्यात एका आमच्या ड्रायव्हरला डुलकी आली आणि आमची गाडी खाली गेली होती. म्हणजे काय होतं की ही जी शक्यता आहे की कमी वेळात चांगली विश्रांती आणि कार्यक्षमता वाढणं हे ध्यानातनं खूप चांगल्या रीतीने साध्य होतं. अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे ध्यान हे आपल्याला आपल्या योगशास्त्राने दिलेली एक खूप मोठी देणगी आहे. त्याचं महत्व मी हिऱ्याचं महत्व सांगितलं तसं अनन्यसाधारण आहे. असे असंख्य गोष्टी, असंख्य मौल्यवान गोष्टी आपल्यामध्येच उपलब्ध आहेत. त्याच आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. त्या कशा करायच्या याची प्रोसेस आपण आज समजून घेणार आहोत. आता ध्यानाचे फायदे आपण बघितले आतापर्यंत. आता ध्यान कसं करायचं, कधी करायचं याबद्दल चर्चा करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण प्रॅक्टिकली ध्यान करणार आहोत.
आतापर्यंत आपण काय जे काय बघितलं त्याच्यामध्ये कोणाला काही शंका विचारायचे, फायदे या गोष्टीबद्दल शंका विचारा. ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल आता शंका विचारू नका, कारण प्रक्रियेबद्दल शंका विचारायला मी ती समजून सांगितल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा संधी देणार आहे. आतापर्यंत जे मी सांगितलं त्याच्याबद्दल काही विचारायचं आहे? कोणाला काही प्रश्न आहे? बोला. काही प्रश्न आहे? बर, ठीक. आता ध्यान करायचं कसं, कधी करायचं, कधी करायचं हा प्रश्न पहिला घेऊयात आपण. ध्यानाच्या असंख्य उत्तम वेळा आहेत. सकाळी उठल्याबरोबर आपण ध्यान करू शकतो. सकाळचा आपला व्यायाम झाल्यानंतर आपण ध्यान करू शकतो. सकाळच्या न्याहारीच्या आधी, ब्रेकफास्टच्या आधी आपण ध्यान करू शकतो. सकाळच्या जेवणाच्या आधी आपण ध्यान करू शकतो. संध्याकाळच्या वेळेला थोडस थकलं असताना, थोडस भूक लागली असताना, तीही वेळ आपली उत्तम आहे. रात्रीच्या जेवणाच्या आधी ध्यान करून जेवायला बसणं ही एक चांगली कल्पना आहे. आणि अगदी रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा ध्यान करून झोपायला तुम्ही गेले तर झोपेची गुणवत्ता सुद्धा चांगली येते. फक्त त्याच्यासाठी आपल्या शरीर मनाला सवय लावावी लागते. काही वेळेला ध्यान केल्यानंतर इतके तुम्ही शांत होता आणि इतके रिलॅक्स होता की मग झोप लागत नाही. त्यामुळे थोडी सवय लावायला लागते स्वतःला. आम्ही म्हणतो कंडिशन करायला पाहिजे तुम्हाला. आता हे कंडिशनिंग जर का तुमचं चांगलं झालं तर त्याही वेळेला ध्यान तुम्ही करू शकता. आता ध्यान ही सातत्याने नियमितपणे किती वेळ करावं, तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं करावं. दिवसातनं 1 वेळा 2 वेळा केलं तर उत्तम आहे. एक लक्षात घ्या, किती वेळ करावं तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं मी म्हटलंय. आणि दुसरी एक संकल्पना अशी आहे की तुमचं जेवढं वय आहे तेवढे मिनिटं, म्हणजे 5 वर्षाच्या मुलांनी 5 मिनिटं तरी ध्यान करावं, 15 वर्षाच्या मुलांनी 15 मिनिटं ध्यान करावं, आणि 40-50 वर्षाच्या मोठ्या व्यक्तींनी 40 ते 50 मिनिटं ध्यान करायला हरकत नाही. मग ते दिवसात 2 वेळा स्प्लिट केलं तरी चालेल. आलं लक्षात? तर एवढा वेळ दिवसभरात तुमचं ध्यान होणं हे अपेक्षित आहे. एक संशोधन असं आहे की तुम्ही नियमित ध्यान केलं तर तुमची एजिंग प्रोसेस पण रिव्हर्स होते. म्हणजे 1 वर्ष जर का सातत्याने तुम्ही 15 ते 20 मिनिटं 2 वेळा ध्यान केलं तर 1 वर्ष तुमचं वय, म्हणजे फिजिओलॉजिकल एज म्हणतो आपण त्याला, म्हणजे शरीर क्रियात्मक वय, ते वाढण्याच्या ऐवजी उलट कमी होईल. म्हणजे ते समजून सांगायला मी म्हणेन, एखादा 60 वर्षाचा माणूस 30ल्या मुला इतका चपळ असू शकतो, तितका तो हेल्दी असू शकतो, तितका तो फिट असू शकतो. आणि एखादा 30ला 40ला मुलगा हा 40, 50 किंवा 60 इतका वयस्कर दिसू शकतो. तर हे जे आहे ते त्याला आपण फिजिओलॉजिकल एज म्हणतो. ध्यान केल्याने फिजिओलॉजिकल एज म्हणजे एजिंग प्रोसेस रिव्हर्स होते, असं एक संशोधन आहे. 1 वर्ष ध्यान केलं तर 1 वर्ष रिव्हर्स होते. दुसरा एक मोठा रिसर्च आहे बरं का, छोटा रिसर्च नाही, 1-2 जणांतला नाही, हजारो मेडिटेटर्स वरचा रिसर्च आहे. आणि अगदी प्रूव्हन आहे. 5 वर्षापेक्षा जास्त तुम्ही सातत्याने मेडिटेशन केलं तर 12-12 वर्ष तुम्ही यंग दिसू शकता, असा एक रिसर्च आहे. तर या पद्धतीने ध्यानाकडे सातत्याने करणं. आता ध्यान कधी करायचं आणि किती वेळ करायचं हे आपण पाहिलं. आता ध्यान करताना बसायचं कसं? बसायचं कसं तर एक साधं गणित आहे, लक्षात घ्या. ध्यान करताना तुम्ही टेकून बसा, खुर्चीवर बसा, मांडी घालून बसा, उशीवरती बसून पाय खाली सोडून बसा, कसंही बसा, पण सिमेट्रिकल बसा. म्हणजे आपण असं म्हणतो तुमच्या पाठीचा कणा सरळ राहणं आणि एक शरीराला एक चांगला बेस राहणं. शरीराला बेस चांगला ठेवा आणि पाठीचा कणा ताठ पण रिलॅक्स ठेवा. या पद्धतीने ध्यानाला बसणं हे तुम्हाला जास्त उपयोगाचं ठरेल. आणि आपण ध्यानाला बसलो असताना उजवीकडे झुकलोय का डावीकडे झुकलोय का थोडं पुढे झुकलोय का मागे झुकलोय, कुठंच झुकायचं नाहीये आपल्याला. बरोबर बॅलन्स अशी स्थिती आपल्या ध्यानाची असायला पाहिजे. आणि या बॅलन्स अशा स्थितीमध्ये शरीर स्थिर ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, शरीर सातत्याने दीर्घ काळपर्यंत स्थिर ठेवायचंय आपल्याला.
काहीही झालं तरी शरीर हलवायचं नाही. ज्याला आम्ही म्हणतो शरीर एखाद्या मूर्तीसारखं, एखाद्या खडकासारखं, एखाद्या डोंगरासारखं स्थिर ठेवा. किती वेळ? तुम्ही जेवढा वेळ ध्यान करायचं ठरवलंय तितका वेळ. मग ते स्थिर ठेवण्यासाठी आधी काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. ती काळजी तुम्ही काय घ्याल? किंवा तुमचा मोबाईल आहे त्याला सायलेंट मोडवर ठेवायचं, त्याला सायलेंट मोडवर ठेवा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुमच्याकडे खूप गरम होत असेल तर पंखा लावा, एसी लावा. पुढे तुम्ही जंगलामध्ये आसपास तुमच्याकडे खूप किडे हे असतील तर काय तुम्हाला गुड नाईट लावायचं आहे किंवा काय अजून त्रास त्याची काळजी घ्या. आणि एकदा का बसलो की आपल्याला हलावं लागणार नाही आणि डोळे उघडावे लागणार नाही असा पहिला निश्चय करा. डोळे मिटून स्थिर राहा. आता एक लक्षात घ्या, ध्यानाच्या असंख्य पद्धती आहेत, असंख्य पद्धती आहेत. म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे मेडिटेटिव्ह इटिंग करू शकता. माइंडफुल इटिंग आम्ही म्हणतो त्याला. जेवताना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध समजून घेऊन पूर्ण लक्ष देऊन त्याचा सगळा आस्वाद घेत छानपणे जेवण करणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे असं आपण म्हणतो. आणि एखादा माणूस पळताना सुद्धा अगदी मन लावून पळत आहे तर तेही एक प्रकारचं ध्यान आहे. तुम्ही जंगलात नेहमी जात असणार आहे तर तुम्ही एखादं हरिण ज्याच्या मागे कोणी लागलेलं नाहीये ते पळत असताना तुम्ही नक्की पाहिलं असणार आहे. आणि ते हरिण पळताना सुद्धा आहा काय छान दिसतंय असं म्हणजे एका लईमध्ये पळत असतं. एक लक्षात घ्या. आणि असं आनंददायक असं वाटतं. ती जी लय आहे, ती जी आनंददायक आहे, ती लय एकदा पकडता आली ना की ध्यान झालं म्हणून समजा. त्यामुळं ध्यान हे अशा शांतपणे आपलं होणं गरजेचं आहे. याच्यासाठी स्थिर राहा, डोळे मिटलेले ठेवा. आता ध्यान करायचं म्हणजे काय? ध्यानाचे प्रिन्सिपल काय? पहिलंच मी सांगितलं की ध्यान करणं म्हणजे काहीच न करण्याची कला शिकणं. काहीच नाही करायचं तर मग काय शिकायची काय गरज आहे? पण ते सुद्धा शिकणं गरज आहे, कारण आजपर्यंत आपल्याला काहीच नाही करणं हेच मुळी कोणी शिकवलेलं नाहीये. त्यामुळं काहीच नाही करायचं म्हणजे काय करायचं? तर पहिलं सांगितलं स्थिर राहा, डोळे उघडू नका. जे काय जाणवतंय ते जाणून घ्या. त्याकडे त्रयस्थपणे लक्ष द्या. ध्यान म्हणजे वर्तमान काळाची जाणीव ठेवणं. एक लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये दिवसभरात जवळजवळ 60,000 विचार येतात. या 60,000 विचारांपैकी अनेक विचार हे भूतकाळाचे असतात, भविष्यकाळाचे असतात, अनवॉन्टेड असतात, रिपिटेटिव्ह असतात, परत परत येणारे असतात. आणि खूप कमी विचार उपयोगी, गरजेचे, आत्ताचे वर्तमान काळातले असे असतात, क्रिएटिव्ह असे असतात. आणि इथंच सगळी गडबड आहे आपली. म्हणजे आपण असं म्हणतो ना, विचार बदला तर तुमची कृती बदलेल, कृती बदला तर तुमचं सवय बदलेल, आणि सवय बदलली तर तुमचं एकूणच आयुष्य बदलेल. तर त्याच्यासाठी पहिलं काय बदलायचं तर विचार. ध्यान आपल्याला काय शिकवतं तर अरे विचार बदलायचेच खरं, पण ते विचाराची जागरूकता ठेव. विचाराबद्दल जागृत राहा, सजग राहा. ध्यानामध्ये विचार येणारच आहेत एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ध्यानामध्ये विचार थांबवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. आपोआप थांबले गेले तर थांबू द्या. विचार सतत येत राहणं, थांबणं आणि निघून जाणं ही आपली वस्तुस्थिती आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनातनं विचार येऊ द्या, थांबू द्या, निघून जाऊ द्या. जे काय आपल्याला आत्ता जाणवत आहे त्याची सलगपणे जाणीव ठेवा, सलगपणे जाणीव ठेवा. आणि त्यात आपोआप जो बदल होतोय तो बदल घडू द्या. बघा, आता मी काय सांगितलं? वर्तमान काळाची जाणीव ठेवा. दुसरं, काहीच न करण्याची कला शिका. तिसरं, जे जाणवतंय ते जाणून घ्या. हे किती सोपं आहे बघा.
आपल्याला काय जाणवायला पाहिजे ध्यानामध्ये अशी काही अपेक्षाच करत नाही आपण. काहीच अपेक्षा नाहीये. मी बसलोय, डोळे मिटून स्थिर बसलोय आणि जे जाणवतंय त्याच्याकडे लक्ष देतोय. कोणाला अगदी छान वाटतंय, कोणाला जड वाटतंय, कोणाला हलकं वाटतंय, कोणाचं डोकं दुखतंय, कोणाला एकदम शांत वाटतंय, काही वाटू द्या ना. जे वाटतंय त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय सलगपणे. आता जे वाटतंय ते स्थिर आहे का बदलतंय? तर ते सारखं बदलत असतं, एवढं लक्षात ठेवा. सारखं बदलत असतं. जे आपल्याला जाणवतं ते सारखं बदलतं. मनातला विचार बदलतोय, बाहेरच्या संवेदना बदलतायत, आपला श्वास बदलतोय, सारखं बदलतंय. मग जाणून घ्या, बदल फील करा आणि बदल घडू द्या. या तिन्ही प्रक्रिया ध्यानामध्ये होऊ द्या. बघा किती सोपं आहे, लक्षात घ्या. ध्यान हे सांगू का तुम्हाला, खरं सांगायचं म्हणजे ध्यान हे अवघड नाही. तुम्ही ध्यानाची शिस्त जर का पाळली तर ध्यान हे खरोखर खूप सोपं आहे. फक्त शिस्त पाळा, दिलेले नियम तंतोतंत पाळले जाऊ द्या आणि रोज ध्यान साधना आपण म्हणतो सातत्याने करण्याची सवय लावा. सतु दीर्घकाल निरंतर असं सांगितलंय पतंजली योग सूत्रामध्ये. दीर्घकाल आणि निरंतर करत राहा. आणि ते निरंतर जेव्हा तुम्ही करत राहता तेव्हा त्याचा आपल्याला छान असा फायदा हा मिळत जातो. त्यामुळं सुरूच करताना एक लक्षात घ्या. आता काय झालंय तुम्हाला सांगतो की ध्यानाचे फायदे होतात का नाही हे कुठल्याही डॉक्टरच्या मनात शंका नाही, कुठल्याही शास्त्रज्ञाच्या मनात शंका नाही. त्यांचं म्हणणं निश्चित फायदे होतात. सगळ्या जगभर जवळजवळ 20% जास्त लोक रोज ध्यान करतात किंवा त्यांना ऑलरेडी कधी ना कधीतरी ध्यान केलेलं आहे त्यांनी आणि त्यांना ध्यानाचं महत्व निर्विवादपणे पटलेलं आहे. जे 80% जे आहेत ते अजून शिकलेलेच नाहीयेत किंवा अजून करायलाच गेलेले नाहीयेत. आलं लक्षात? आपण कशात आहे ते तुम्ही शोधा. तर आता कालच्याच आमच्या सेशन मध्ये आपल्याच दुसऱ्या आपल्या ट्रेनिंग सेंटरचं हे होतं, त्याच्यात एकदम चौधरी म्हणून होते, ते स्वतः ध्यान शिकवतात, तुम्हाला माहिती असतील तुमचे. तर ते म्हणले सर मी इतके वर्ष करतोय, मलाही त्याचा किती फायदा होता ते शेअर करत होते. आलं लक्षात? तर एक लक्षात घ्या की नियमितपणे तुम्ही केलं की त्याचा फायदा तुम्हीच सांगायला लागाल, मी सांगायची गरजच नाही. पण जेव्हा आपण करत नाहीये, जेव्हा आपण शिकतोय तेव्हा फायदे काय होतात हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर स्थिर बसा, डोळे उघडू नका. जे जाणवतंय ते जाणून घ्या. जे जाणवतंय ते स्थिर नाहीये, ते सारखं बदलतंय, तो बदल घडू द्या. त्या बदलांची जाणीव ठेवा. अशी कल्पना करा की एक छोटस तळ आहे, अगदी छोटस तळ आहे, उथळ असं तळ आहे, अगदी शांत झालेलं आहे. त्याचा तळ तुम्हाला दिसायला लागलाय, इतकं ते असं निर्झर तळ आहे एकदम. त्या तळ्यामध्ये तुम्ही दगड टाकला तर काय होईल? तरंग येतील. खालची जी हे असेल काय माती असेल ती वरती यायला लागेल आणि थोड्या वेळात ते गढूळ व्हायला लागेल तळ, तुम्ही दगड टाकल्यामुळं. आणि जितकं दगड टाकाल तेवढं त्याचा गढूळपणा वाढत जाईल. पण तेच तुम्ही दगड टाकणं थांबवलं तर पुन्हा त्याचे तरंग हळूहळू स्थिरावायला लागतील. तो गढूळपणा हळूहळू खाली सेटल व्हायला लागेल आणि थोड्या वेळाने परत तुम्हाला स्वच्छ नितळ असं तळ, त्याच्या खोलवर पर्यंत तुम्हाला त्याचा तळ दिसायला लागेल. आता अशी कल्पना करा की आपलं मन म्हणजे एक तळ आहे. त्या मन रूपी तळ्यामध्ये तुम्ही जर अपेक्षा केली किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्याच्यात दगड टाकल्यासारखं आहे, त्याला डिस्टर्ब केल्यासारखं आहे. त्यामुळे ध्यान करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणतीही अपेक्षा करू नका, कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नका. जे जाणवतंय त्याकडे त्रयस्थपणे पाहत राहा
आणि त्यात आपोआप होणारा बदल हा घडू देत राहा. हे जर का तुम्ही पाळलं तर तुमचं ध्यान सहज आणि छानपणे होत राहील. आणि मी नेहमी असं म्हणतो की काही वेळेला काय असतं माहितीये का, रोज ध्यानाला बसतात लोक, पण एक ठराविक पद्धत जर का फॉलो नाही केली तर हळूहळू त्यांचं मन लागणं होत नाही. मग एकीकडे ध्यान करायचं, मग तिकडे काय चाललंय, तिकडे तो आवाज येतोय, घरात अजून कोण काय बोलतंय, असं मन विचलित होऊ शकतं. ते मन जर का विचलित होऊ द्यायचं नसेल आपल्याला, तर आधी प्राणायाम करून ध्यान करणं, आधी काहीतरी वेगळा व्यायाम करून ध्यान करणं, अशी सवय लावणं हे उत्तम आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि त्या पद्धतीने तुम्ही ध्यान करा. आणि ध्यानाच्या असंख्य पद्धती आहेत. म्हणजे मीच जवळजवळ 40 प्रकारचं ध्यान शिकवतो. चक्रा मेडिटेशन आहे, मग चक्रा मेडिटेशन मध्ये मूलाधाराचं वेगळं आहे, स्वाधिष्ठानचं वेगळं आहे, अनाहतचं वेगळं आहे, मणिपूरचं वेगळं आहे, असं वेगवेगळे ध्यान आहेत. सप्तचक्राचं एकत्र आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, तुम्हाला विपश्यना ध्यान आहे, माइंडफुलनेस मेडिटेशन आहे, असंख्य प्रकारचे ध्यानाचे प्रकार आहेत. मंत्र ध्यान आहे, मुद्रा ध्यान आहे, किंवा असे वेगवेगळे प्रकार, डायनॅमिक मेडिटेशन आहे, कुंडलिनी मेडिटेशन आहे. तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण काय करायचं, तर ही जी पद्धत आहे ना, ही मूलभूत आहे. ती सगळ्या ध्यानाच्या प्रकाराला कुठल्या ना कुठल्या बाबतीत लागू आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जर विचार केला तर ध्यान हे खूपच उपयोगी आहे. नियमित करणं गरजेचं आहे. तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलणारं असं आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने आजारी पडू नये म्हणून, आणि पडलं तर लवकर बरं होण्यासाठी, दोन्ही मध्ये त्याचा रोल खूप मोठा आहे. त्यामुळं नियमितपणे ध्यान करणं हे मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन. आता कोणाला काय काय शंका आहेत ते विचारा, म्हणजे मग त्या शंकानुसार आपण पुढे जाऊ. ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल काय शंका आहे? आता मगाशी आपण फायद्याबद्दल शंका विचारली होती, तर आता प्रक्रियेबद्दल काय शंका आहेत तुम्हाला? बोला बोला, अनम्यूट करा आणि बोला. तुम्ही सगळे म्यूट आहात. अनम्यूट करायला लागेल तुम्हाला आणि मग बोलायला लागेल. काही प्रश्न आहे? बोला. कोणाचा तरी आवाज येतोय, मला वाटतं अंकिता मॅडमचा आवाज आहे. बोला अंकिता मॅडम, काय विचारायचं आहे? हॅलो, काय विचारायचं आहे? बोला. ध्यानाची प्रक्रिया म्हणजे नेमकं कसं करायचं सर? ते मी आज तुमच्याकडनं करून घेणार आहे. आलं लक्षात? आता जे मी नियम सांगितले ना, मी नियम काय सांगितले सांगा, की स्थिर बसा, डोळे मिटलेले ठेवा, हालू नका, डोळे उघडू नका. हा पहिला नियम सांगितला. दुसरा नियम काय सांगितला? जे जाणवतंय ते जाणून घ्या. मग ते शरीरातला असेल, बाहेरचं असेल. तिसरा नियम काय सांगितला? अपेक्षा करू नका, प्रतिक्रिया व्यक्त करू नका. चौथा नियम काय सांगितला? जे बदल होत आहेत ते बदल घडू द्या. आलं लक्षात? हे नियम पाळले की ध्यान झालं म्हणून समजायचं. याच्यापेक्षा काय फार हंबोजंबो काही नाहीये त्याच्यामध्ये. इतकं सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. फक्त रोज सातत्याने साधना केल्यासारखं निरंतरपणे ते करत राहायचं. आज तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फायदा त्याचा मिळणारच आहे, त्याचा जाणवणार आहे तुम्हाला फायदा. आलं लक्षात? जे नियमित करतात त्यांना तर नक्की माहिती असणार आहे. बर, अजून काही प्रश्न? थँक्यू सर. थँक्यू. बोला. हॅलो सर. नीट आवाज आला नाही, परत बोला. सर, ध्यान केल्याने वजन कमी होतं का? ध्यान केल्याने वजन कमी होतं का? एक लक्षात घ्या, ध्यानाचा एकट्याचा परिणाम जर का म्हटला तर वजन कमी होणार नाही. पण ध्यानाचा आणि वजनाचा काय संबंध आहे मी तुम्हाला सांगतो. काय, आम्ही वेट मॅनेजमेंटचे सुद्धा प्रोग्राम घेतो. काय, अगदी मर्सिडीज मध्ये जो आपण वेट मॅनेजमेंटचे प्रोग्राम घेतो, तर
त्याच्यामध्ये काय लक्षात घ्या, वजन वाढतं कशामुळं? 80% वजन वाढण्याला कारण म्हणजे आहार आणि दुसरा व्यायामाचा अभाव. आहारामध्ये आपल्या स्वतःवरतीच नियंत्रण नसणं आणि इम्पल्सिव्ह इटिंग, इमोशनल इटिंग हे खूप वाढतं. आणि जगामध्ये जर आपण बघितलं, सगळ्यांनी म्यूट ठेवा बरं का, तुमचा प्रश्न विचारताना फक्त अनम्यूट करा. जगामध्ये जर का आपण बघितलं तर दुर्दैवाने काय आहे, एकीकडे म्हणजे खायला नाही मिळाल्यामुळं, अंडर नरिश झाल्यामुळं असंख्य लोक मरतायत, अक्षरशः लहान बाळं. म्हणजे तुम्ही अंडर नरिश बाळांची रोज मरण्याची संख्या जगामध्ये बघितली तर करोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्यापेक्षा ती खूप मोठी आहे. इतका आकडा आपला वाढून सुद्धा. आणि दुसरीकडे जास्त खाण्यामुळे लोक मरतायत. मग ध्यानामुळे काय होईल की तुमच्या खाण्यावरती तुमचं नियंत्रण राहील. तुम्ही किती खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, इम्पल्सिव्ह खायला नाही पाहिजे, या सगळ्यावरती नियंत्रण छानपणे राहील. त्यामुळं जी जाणीव म्हणतो अवेअरनेस, या दृष्टिकोनातनं ध्यानाचा आपल्याला खूप चांगला फायदा एक आपल्याला वजन कमी करण्यासाठी मिळू शकेल. दुसरं आम्ही म्हणतो ध्यानाचं शेवटी म्हणजे जेव्हा तुम्ही डीप रेस्ट मध्ये जाता तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतः सूचना घेऊ शकता. ऑटो सजेशन आपण म्हणतो, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो, सेल्फ हिप्नॉसिस तुम्ही त्याला म्हणू शकाल. तर ते सगळं ध्यानाच्या शेवटी सूचना घेणं हे फार चांगलं आहे. मग त्या रोज सूचना घ्या. आता मी नियमित व्यायाम करायला लागलेलो आहे, मी छान स्लिम अँड ट्रिम दिसायला लागलेलो आहे, मग मी ठरवलंय तेवढंच खूप आनंदाने खात आहे, मधलं मधलं माझं खाणं सगळं कमी झालेलं आहे, तेलकट खाणं, गोड खाणं मी खूप कमी केलेलं आहे, मैद्याचे पदार्थ मी बंद केले. अशा सूचना घ्या ना. आलं लक्षात? या सूचना घेण्यामुळं ध्यानाच्या शेवटी रोज अशा सूचना घेणं हे तुमच्या वजनाचा चांगलं नियंत्रण आणण्यासाठी खूप उपयोगी पडेल. त्यामुळे ध्यानाचं वजन कमी करायला रोल आहे का? अनन्यसाधारण रोल आहे. म्हणजे आमच्या वेट मॅनेजमेंटच्या प्रोग्राम मध्ये ध्यान नक्की असतं, पण ध्यानामुळे वजन कमी होतं का असं नाही. आलं लक्षात? तर ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. बरं, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बोला. हॅलो सर. हो, नमस्कार. नमस्कार. बऱ्याच वेळा होतं काय सर, तुमचं नाव पण सांगा आणि त्या निमित्ताने आपल्याला निदान नाव तरी माहिती होईल प्रश्न yes. विचारताना. हो हो सर, माझं नाव आरिफ मदन क्षीरसागर. बर. तासगावहून बोलतो मी सर. बऱ्याच वेळा होतं काय सर की घरामध्ये किंवा बाहेर ध्यान करताना एकाग्र चित्त होणं गरजेचं आहे. बर. मग काही अनकंट्रोलेबल सिच्युएशन्स आहेत ज्या बाहेरच्या आवाज करणाऱ्या की ज्यावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. बर. त्यासाठी जर समजा हेडफोनचा यूज केला आणि त्यामध्ये जर ओम जप असं सुरू असेल अशा मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये, तर ते कितपत हे ध्यान योग्य आहे का सर? आता एक लक्षात घ्या की पहिलं तुम्ही हेडफोनचा वापर करणं, बॅकग्राऊंड म्युझिक लावणं याचा उपयोग होतो का? जरूर होतो, करायला काहीच हरकत नाही. पण जे आपल्या डोक्यात हे जे आहे की अरे इथं बाहेर इतके आवाज आहेत त्यामुळे मी ध्यान व्यवस्थित करू शकत नाही, हे पूर्ण डोक्यातनं काढून टाकायचं. पूर्ण काढून टाकायचं. काय तुम्हाला मी उदाहरणं सांगतो 1-2-3. अशी कल्पना करा, आता आम्ही पुण्यात राहतो, पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठा असतो काय, आणि त्या गणेश उत्सवामध्ये जर का तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी अगदी म्हणजे आता मिरवणूक सुरू झाली आणि तुमच्या त्या मिरवणुकीच्या रस्त्याला जर का तुमचं घर असेल तर जवळजवळ 2 दिवस तुमच्याकडे ढांग 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 वाजत राहणार. बरोबर? हा, तरी ते वाजत राहिलं तरी शांत झोपणारे लोक असतात की नाही त्या मिरवणुकीच्या बाजूला राहणारे? तिथं बसून ध्यान करणारे लोक पण असू शकतील का नाही? असू शकतात. त्यामुळं बाहेर किती गोंगळ गोंगाट असू दे, तुमचं काम काय आहे? स्थिर बसायचं. तुम्हाला असं वाटलं की अरे त्या गोंधळाचा मला त्रास वाटतोय, ओके त्रास वाटतोय, तो त्रास वाढतोय का कमी होतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. वाढतोय, ओके सांगा स्वतःला वाढतोय, थोडा वेळ वाढेल वाढेल वाढेल, किती वाढेल? वाढून एका जागी तो स्थिर होतो, मग परत तो कमी व्हायला लागतो. अशी एक स्थिती येते, खरोखर येते की बाहेरचा गोंधळ गोंगाट चालूच राहिला पण
तुम्ही आता आतून शांत होते, तो गोंधळ गोंगाट तुम्हाला वेगळा तुमच्यापासून जाणवायला लागतो. आलं Yes. लक्षात? Yes. त्यामुळं बाहेरच्या सगळ्या गोष्टीचं आपलं नियंत्रणच नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही अगदी हिमालयात जाऊन बसले ना तरी Yes. वारं आहे, काहीतरी आवाज आहेत, काहीतरी म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे. Yes. त्यामुळं काही होऊ द्या बाहेर आणि आतमध्ये, मला स्थिर बसायचं आहे, मला डोळे उघडायचे नाहीयेत, हा निश्चय करायचा आणि त्या वेळात तो नियम पाळायचा. ओके सर. आलं लक्षात? तर मदन Thanks. सर, थँक्यू Yes, sir. थँक्यू व्हेरी मच तुमच्या प्रश्नाबद्दल. थँक्स. अजून काय प्रश्न? बर, विचार येणार आहेत का नाही? तर विचार येणार आहेत. तर विचार कसे रोखायचे? एक लक्षात घ्या, विचार रोखण्यासाठी काय करायचंय? विचार रोखायचेच नाहीयेत. पहिलं विचाराची जाणीव ठेवायची. विचार येतात, थांबतात, निघून जातात, या तिन्हीची जाणीव ठेवायची. पण एकच एक विचाराच्या साखळीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आत्ता काय करतोय, मी ध्यानाला बसलोय हे विसरून जातो. तसं विसरू द्यायचं नाही. मग काय करायचं? ती साखळी कट करायची. कशी कट करायची? तेवढ्या पुरतं मनातल्या मनात कुठलाही मंत्र म्हणा, ओम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, जो तुम्हाला पाहिजे तो मंत्र म्हणा, आणि नंतर जे काय जाणवतं त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळं एक लक्षात घ्या, ध्यान हे मानवतेसाठी आहे. कुठलाही नाथ, पंथ, धर्म काही, त्याला कोणीही ध्यान करू शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि इतकं सोपं आहे, खूप मोठे कॉम्प्लिकेटेड नियम नाहीयेत, काही नाहीये. तुम्ही रोज मी सांगितलेल्या सोयीच्या वेळेला बसा आणि ती शिस्त पाळा आणि तो परिणाम साध्य करा. दुसरं, ध्यान करत असताना थोडीशी झोप येऊ शकते. शरीराने तुम्ही रिलॅक्स होता, मनाने रिलॅक्स होता, तेव्हा झोपेकडे झोपता. मग असं झोप आलेली ओळखा आधी, आणि मग परत दीर्घ श्वास घ्या आणि जागेपणा टिकवून ठेवा. असं होत नाही की तुम्ही मागच्या क्षणाला जागेत आणि एकदम झोपले, असं होत नाही. आधी डुलकी लागते, आधी गुंगी येते, गुंगी आलेली कळते, त्या क्षणाला दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा आणि जागेपणा टिकवून ठेवायचा. बर, अजून काही प्रश्न आहे? एक लास्ट प्रश्न घेऊयात आणि आपण ध्यानाला आता सुरुवात करूयात. कोणाला काही प्रश्न आहे? बर, आता मी तुम्हाला अशी विनंती करेन, सूचना देईन की पहिलं सगळ्यांनी ताठ बसून घ्या, स्थिर बसून घ्या, हलणार नाही असा एक निश्चय करा. सगळे बाहेरचे फोन बंद ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा किंवा एअरप्लेन मोडवर टाका फोनला. बाहेरकडनं तुम्हाला काही डिस्टर्बन्स येणार नाही. आणि काय जे हातातलं काम, कोणी ऑफिसमध्ये आहे आणि हातात काही काम असेल तर ते सगळं बाजूला ठेवून टाका. आलं लक्षात? स्वतःसाठी वेळ काढायला शिका, पहिलं मी असं म्हणेन. ध्यान म्हणजे तुम्ही स्वतःवरती प्रेम करणं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर स्वतःसाठी वेळ काढा. तर स्थिर बसा, चला मांडी घालून बसा किंवा खुर्चीवर क्रॉस लेग्स बसा, मागे सरकून बसा, सिमेट्रिकल बसा. कोपऱ्यापर्यंत हात शरीराला टेकवा, तळवे एकमेकांना वरती ठेवा, तळवे असे एकमेकांवरती ठेवा. हे बघा, डोळे उघडून बघा पाहिजे तर असे. तर मांड्यांवरती टेकवा तळवे, मान ढिली करा, डोळे शांत मिटून घ्या. डोळे शांत मिटून घेऊन दीर्घ श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा, पुन्हा दीर्घ श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. आता आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आपोआप होणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊन नाकाच्या टोकापासून नाकाच्या छतापर्यंत जाणारा श्वास फील करा. नाकाच्या टोकापासून नाकाच्या छतापर्यंत जाणारा श्वास फील करा. श्वास फील करा.
श्वास फील करत असताना श्वास फील करत असताना श्वासातील बदलांची जाणीव ठेवा. कुठल्या नाकपुडीत श्वास पूर्ण जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. कुठल्या नाकपुडीतून श्वसन जास्त प्रमाणात आत बाहेर होतंय त्याकडे लक्ष द्या. नाकाच्या टोकापासून नाकाच्या छतापर्यंत श्वासाचा स्पर्श फील करा. नाकाच्या छतापासून घशापर्यंत श्वासाचा स्पर्श जाणून घेत राहा. घशापासून श्वास नलिकेपर्यंत श्वासाचा स्पर्श फील करा. श्वास घेत असताना नाकाच्या टोकापासून फुफ्फुसापर्यंत आणि सोडत असताना फुफ्फुसापासून नाकाच्या टोकापर्यंत श्वासाच्या स्पर्शाची जाणीव ठेवा. आत जाणारा श्वास बाहेर पडणारा श्वास पूर्णपणे जाणून घ्या. श्वासाची गती जाणून घ्या. श्वासाचा दाब जाणून घ्या. श्वासाचं तापमान फील करा. प्रत्येक श्वासाबरोबर आपोआप होणारी पोटाची छातीची हालचाल फील करा. प्रत्येक श्वासाबरोबर आपोआप होणारी पोटाची छातीची हालचाल फील करा. ही हालचाल लयबद्ध रीतीने होऊ द्या. ही हालचाल लयबद्ध रीतीने होऊ द्या. हालचाल फील करत असताना संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत आपल्याला कुठे कुठे काय काय जाणवतंय त्याकडे लक्ष द्या. शरीर स्थिर आहे, संतुलित स्थितीमध्ये आहे. पाठ ताठ पण ढिली आहे. चेहरा पूर्ण रिलॅक्स आहे. चेहऱ्यावरती स्मितहास्य, उदास स्माइल. सहज असं स्मितहास्य चेहऱ्यावरती आणा आणि टिकवून ठेवा. थोडंही श्वास रोखू नका. पायाच्या बोटांकडे आपलं लक्ष केंद्रित करा. अंगठ्यापासून करंगळीपर्यंत एक एक बोट आपण ढिलं सोडतोय अशी कल्पना करा.
बोटांच्या टोकामध्ये जाणारे बदल फील करा. बोटांचे छोटे छोटे सांधे आपण ढिले सोडतोय अशी कल्पना करा. जो भाग तुम्हाला ढिला सोडायला सांगेन त्याच भागाकडे आपलं लक्ष असू द्या, किंवा ज्या भागाचं नाव घेईन त्याच भागाकडे लक्ष ठेवा. पायाच्या तळव्याकडे आपलं लक्ष द्या. तळव्यामध्ये जाणारे बदल फील करा. तळव्यामध्ये जाणारे बदल फील करा. घोटे, अँकल जॉईंट ढिले सोडतोय अशी कल्पना करा. पिंढऱ्या जाणून घ्या. पिंढऱ्या जाणून घ्या. पिंढऱ्या जाणून घ्या, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष मांड्यांवरती केंद्रित करा. मांड्या ढिल्या सोडा, शिथिल सोडा. जांघेचे सांधे ढिले सोडा. पायाचा पूर्ण भार आपण जमिनीवर सोडतोय अशी कल्पना करा. हाताच्या बोटांकडे आपलं लक्ष केंद्रित करा. एक एक हाताचं बोट ढिलं सोडा. एक हाताचं बोट ढिलं सोडा. बोटांच्या टोकामध्ये, बोटांच्या छोट्या छोट्या सांध्यामध्ये जाणारे बदल फील करा. हे बदल जाणून घेत राहा. मनगट, मनगटाच्या वरील भाग, कोपरे, दंड, खांदे एक एक करून ढिले सोडा. पायाच्या बोटांपासून जांघेच्या सांध्यापर्यंत, हाताच्या बोटांपासून खांद्यापर्यंत जाणारे बदल जाणून घेत राहा. त्याकडे लक्ष द्या. त्याकडे लक्ष देत असतानाच पाठीकडे आपलं लक्ष केंद्रित करा. पाठीतील बदल फील करा. पाठीचा कणा जाणून घ्या. पाठीचा कणा जाणून घ्या. कण्याच्या बाजूचे स्नायू ढिले सोडा. कण्याच्या बाजूचे स्नायू ढिले सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर आपोआप होणारी पोटाची, छातीची हालचाल फील करा. ही हालचाल लयबद्ध रीतीने होऊ द्या.
मानेवरती आपलं लक्ष केंद्रित करा. मानेचे स्नायू ढिले सोडा. मानेचे स्नायू ढिले सोडा. पूर्ण लक्ष चेहऱ्यावरती केंद्रित करा. चेहरा रिलॅक्स ठेवा. हलवटी ढिली सोडा. दोन्ही ओठ एकमेकांपासून विलग करा. जीभ टाळूपासून ढिली सोडा आणि ओठ अलगद मिटा. कपाळातील डोक्यातील बदल फील करा. संपूर्ण शरीराची एकत्रित जाणीव ठेवा. संपूर्ण शरीराची एकत्रित जाणीव ठेवा. आपल्याच कपड्यांचा स्पर्श जाणून घ्या. आपल्याच कपड्यांचा स्पर्श जाणून घ्या. हवेचा स्पर्श फील करा. हवेचा स्पर्श फील करा. कोणी अनम्यूट झाले त्यांनी म्यूट करून घ्या. अश्विनी मॅडम. कपड्यांचा हवेचा स्पर्श फील करा. शरीरभर जाणारी स्पर्शाची संवेदना जाणून घेत राहा. शरीरभर जाणारी स्पर्शाची संवेदना फील करा. मिटलेल्या डोळ्यासमोर जाणारं दृश्य फील करा. मिटलेल्या डोळ्यासमोर जाणारं दृश्य फील करा. कानाला येणारे निरनिळे आवाज ऐका. निरनिळे आवाज ऐका. येणारे निरनिळे आवाज ऐका. येणारे निरनिळे आवाज ऐकून जिभेला जाणारे चव, नाकाला येणारा वास फील करा. संपूर्ण शरीरातील बदल जाणून घेत राहा. आपला श्वास, आपोआप होणारी पोटाची छातीची हालचाल, जाणारी शरीराची स्थिरता, संपूर्ण शरीराची एकत्रित जाणीव.
बाहेरून जाणाऱ्या निरनिराळ्या संवेदना त्याकडे लक्ष देत असतानाच बदलांकडे लक्ष द्या, बदल फील करत राहा. आपल्याच मनातले विचार जाणून घ्या. मनात विचार येत आहेत, थांबतायत, निघून जात आहेत, त्याकडे लक्ष द्या, त्याची जाणीव ठेवा. विचारांची जाणीव टिकून ठेवत असताना दोन विचारांमध्ये एक छोटीशी गॅप आहे, त्याची जाणीव ठेवा. त्रयस्थ, स्थिर, 1 मिनिट कोणतीही सूचना नाही. स्थिर, त्रयस्थ, बदल घडू देत. स्थिर, दीर्घ श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा, पुन्हा दीर्घ श्वास घ्या. चेहऱ्यावर हात फिरवा, डोळे उघडा, अलगद डोळे उघडा. तर लक्षात घ्या, ध्यानामध्ये जेव्हा आपण पूर्ण सूचना तंतोतंत पाळल्या तेव्हा एक छान असा अनुभव आपल्या प्रत्येकाला येत असतो. तुम्हाला कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर सांगा मला, कसं वाटलं हे एक 4-5 जणांनी सांगा. चला, कोण सांगताय पहिलं? अनम्यूट करून सांगा. ज्यांनी पूर्ण ध्यान केलेलं आहे त्यांनी कसं वाटलं ते अनम्यूट करून सांगा. सर नमस्कार. हॅलो. बोला गायकवाड मॅडम. सर खूप छान वाटतं, खूप छान फील आहे. खूप छान वाटलं. विशेष म्हणजे मला एक प्रश्न आहे माझा, तुम्हाला म्युझिक ऐकू येत होतं का? नव्हतं ऐकू येत. नव्हतं ऐकू येत. बरं बरं, म्हणजे मग ते काहीतरी सेटिंग मधलं आपलं हे, म्हणजे मी म्युझिक चालू केलं होतं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून. बरं ठीक आहे, म्हणजे तो सेटिंग मला अजून हे नाही झालेलं. पुढच्या वेळेला आपण ते आधीच करूयात. बरं ठीक आहे, बाकीच्यांनी सांगा मला कसं वाटलं एकूण.
सर, आता ध्यान कसं करताना वाटलं आणि काय प्रश्न आहे हे दोन्ही करायला हरकत नाही. सांगा अरविंद सर. हा, ध्यान करताना सर पुन्हा आणखी म्हणजे ऑफिसचे अनेक एक विषय असे समोर येत होते सर. बर, मग काय केलं मग? आपल्याला हे काम करायचं आहे, हा. ही पेंडिंग आहे, हा रिपोर्ट आपल्याला द्यायचा आहे, हा विषय म्हणजे डोक्यामध्ये कुठेतरी होत असेल. बरोबर, असू दे ना. मग तुम्ही त्याच्याबद्दल काय केलं मग? नाही, आपल्या सूचनेकडे आम्ही म्हणजे लक्ष पुरवत होतो. गुड. पण ज्या वेळेला आपण पूर्ण शांत केलं त्यावेळेला मात्र थोडं कुठेतरी वाटत होतं की आपण पूर्ण एकाग्र झालेलो नाहीये. त्यावेळेला मी काय सूचना दिली आहे की विचार येणारच बरं का अरविंद सर, विचार येणार, पण त्या विचाराच्या साखळीमध्ये गुंतोय असं वाटलं तर तो विचार मनातल्या मनात श्वासाकडे लक्ष देऊन किंवा मंत्र म्हणून तो विचार कट करायचा आणि पुन्हा जे काय जाणवतंय त्याकडे लक्ष द्यायचं. तो विचार तिथे कट करणं हे खूप महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बर, अजून? तर मला असं एक जाणवलं सर, आता आपण सूचना देत होता त्या दरम्यान एक आता मी कार्यालयात बसलेलो आहे, माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे. तर मी कुठेतरी मंदिरामध्ये किंवा कुठल्या तरी विहारामध्ये किंवा अशा अज्ञात ठिकाणी, जर ज्या ठिकाणी अशी वर्दळ नाहीये अशा ठिकाणी जर मी गेलो असतो तर नक्कीच मी पूर्ण असं म्हणजे एकाग्र झालो असतो असं मला वाटतंय. एक लक्षात घ्या अरविंद सर की अशा ठिकाणी जाणं हे जास्त फायद्याचं ठरेल, पण आपल्या दैनंदिन जीवनाच्या जागी सुद्धा आपल्याला ध्यान लावण्याची सवय ही लावणं हे जास्त उपयोगाचं आहे असं मी म्हणेन. त्यामुळं रोज आपल्याच घरी, आपल्याच ऑफिसमध्ये जर तुम्हाला म्हणजे काय असतं ऑफिसमध्ये, आम्ही सांगतो आता आम्ही खूप कंपन्यामध्ये जातो ना, ऑफिसची वेळ संपली किंवा एक सुरू झाली किंवा जेवणाच्या वेळेत जर का आपल्याला एक 15 मिनिटं वेळ असेल तर त्यावेळेला ध्यानाची सवय लावून घ्यायला काहीच हरकत नाही. आलं लक्षात? तर अशा वेळेला ते हे करणं हे निश्चित फायद्याचं आहे आणि ती सवय लावून घ्या नक्की. बर, अजून काय? हॅलो, हा बोला. खूप छान वाटलं मेडिटेशन करून. या अगोदर मी अशा पद्धतीने नव्हतं केलं, फक्त श्वासावर कंट्रोल करायचे की असं की आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं. त्यातनं एक वेगळा चांगला एक्सपिरियन्स मिळाला आणि इथून पुढे असंच करू. नियमितपणे करा. एक लक्षात घ्या, आता आपल्या युट्यूब वरती योग निद्रा नावाने एक इंग्लिश आणि मराठी असे 2 व्हिडिओ आहेत, ते ऐकूनच करायचे तुम्हाला. आलं लक्षात? आणि आता 1-2 दिवसात आपण युट्यूब वरती अशा ध्यानाच्या आता ज्या मी सूचना दिल्या मी त्याही टाकणार आहेत. कारण मागच्या एका आपल्याच फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी विचारलं, सर तुम्ही सांगताय तेव्हा आम्हाला छान वाटलं, पण आम्ही स्वतंत्रपणे कसं करू? मी लगेच त्याची सोय केली, रेकॉर्डिंग झालंय, फक्त ते युट्यूब वरती टाकायचं राहिलेलं आहे. पराग ठुसे या नावाने तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते लगेचच मिळून जाईल. आलं लक्षात? त्यामुळं माझा नंबर आणि हे घेऊन ठेवा. पराग ठुसे म्हणजे तर घेऊन ठेवलं म्हणजे 9850984047. युट्यूब वरती तुम्ही कधीही केले तर तुम्हाला ही सोय उपलब्ध आहे आणि ते कधीही म्हणजे कधी तुम्हाला शांत नाही वाटलं, अँझायटी वाटली, आजारपणासारखं वाटलं, व्यायामाच्या शेवटी रोजच्या रोज हे त्याच्यावरनं ऐकायला हरकत नाही. ते ऐकण्याची सवय जरूर लावून घ्या. दुसरं, नियमितपणे साधना करा. व्यायाम रोज करा, रोज विश्रांती चांगली घ्या, प्राणायाम पण शिकून घ्या. आपण आता ऑनलाईन प्राणायामाचे क्लास घेत असतो. 5+1 डे असा क्लास असतो, त्याची फी असते अर्थात, पण तुमच्यापैकी जर कोणाला करायचं असेल तर आपण त्यांना कन्सेशन पण देऊ शकतो. तर ऑनलाईन प्राणायामाचा 5 दिवसाचा क्लास असतो आणि दर आठवड्याला आम्ही एकदा त्याच्यातनं नंतर भेटतो आणि त्याच्यामध्ये दर आठवड्याला भेटल्यानंतर त्याच्यात नवीन शिकत राहतो. दर वेळेला नवीन काहीतरी शिकणं, कारण हे शास्त्र खूप मोठं आहे आणि मूलतः आपल्याला खोलवर शांततेची सवय लावणं आणि आरोग्यविषयक सगळ्या संकल्पना नीट समजून घेणं हा त्याचा उद्देश आहे. कारण आरोग्य हे एका दृष्टीने खूप सोपं आहे, पण दुसऱ्या दृष्टीने खूप कॉम्प्लेक्स आहे. आलं लक्षात? म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये एका डॉक्टर जो 11 वर्ष शिकतो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सुपर स्पेशलायझेशन, याच्यानंतर तो म्हणतो अरे मला अजून खरं म्हणजे खूप शिकायचं राहिलंय.
आलं लक्षात. आणि प्रत्येक डॉक्टरचं स्पेशलायझेशन वेगळं आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकाल एकूणच आपलं वैद्यकीय शास्त्र हे किती आगाध आहे. त्यात आपल्याला गोष्टी सोप्या करायच्या. आणि आम्ही असं म्हणतो आपला जन्म झाला तेव्हा जगातलं सगळ्यात उत्कृष्ट असं यंत्र आपल्याजवळ निसर्गाने दिलं. पण ते कसं वापरावं याचं पुस्तक त्याच्याबरोबर दिलं का हो कोणी जन्माबरोबर तुम्हाला? ते नाही दिलं. त्यामुळं ते कसं वापरावं हे शिकणं आणि त्याच्या एक चांगल्या रीतीने आपण वापर करणं हे आपली गरज आहे. त्या दृष्टिकोनातनं ध्यान हे आपल्याला नियमित मदत करणारे. एक लक्षात घ्या, आसनं रेग्युलर करा, पळण्याचा, चालण्याचा, टेकडी चढण्याचा, कुठला तरी एरोबिक व्यायाम करा. थोडेसे डंबेल उचलणं किंवा जोर बैठका काढणं किंवा थेराबँड करणं हे व्यायाम करा. म्हणजे या तिन्हीचं कॉम्बिनेशन याला आम्ही म्हणतो स्ट्रेचिंग, एरोबिक आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. या तिन्हीचं कॉम्बिनेशन छानपणे करा. त्याला जोडीला प्राणायाम आणि ध्यान नियमितपणे करा. आहाराकडे खूप लक्ष द्या. आहार तुमच्या आरोग्यामध्ये आहाराचं महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे तुमचं वजन कमी करायला, तुमचा ताण कमी करायला. आणि आता तर आम्ही नवीन संशोधनाप्रमाणे असं म्हणतो की आपला मेंदू हा म्हणजे तो पूर्ण मेंदूचं कार्य हे पोटातनं ठरवलं जातं. आपल्या पोटामध्ये असंख्य प्रकारचे जीवजंतू असतात ज्याला आपण बॅक्टेरिया वगैरे म्हणतो. आता हे जे बॅक्टेरिया आहेत ते जितके शरीरात पेशी आहेत त्याच्या कितीतरी पट बॅक्टेरिया आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये असतात. आणि त्यात हानिकारक आणि उपकारक असे बॅक्टेरिया असतात. ते उपकारक बॅक्टेरिया वाढवणं आणि हानिकारक बॅक्टेरिया कमी करणं ही आपली जबाबदारी आहे खरं म्हणजे. तर ते जर का केलं तर आपोआपच आपली मनाची स्थिती चांगली राहते. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष देणं आणि त्याच्यावरती आपलं पूर्ण आरोग्य अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातनं आहाराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि आहाराच्या सगळ्या संकल्पना व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोग्याकडे बघाल, योग्य व्यायाम, योग्य विश्रांती, योग्य आहार, योग्य तणाव नियोजन आणि व्यसनांपासून दूर राहणं, तर कोरोना होणारच नाही असं मी आता म्हणू शकत नाही, कारण आमच्याही घरात सगळ्यांना होऊन गेला. पण झाला तर तुम्ही छानपणे त्याच्यातनं बाहेर पडाल आणि व्यवस्थितपणे तुम्हाला एक लक्षात घ्या, होणं आता कितीतरी आजार आपल्याला होऊन गेलेले असतात पण कधी आपल्याला माहिती पण नसतं, त्याला झालं म्हणत नाही आपण. आता कोरोनाची टेस्ट करतोय त्यामुळे आपल्याला कळतं की झालं म्हणून. कितीतरी कोरोनाचे पेशंट आहेत जे असिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना टेस्ट केलं म्हणूनच झालं असं म्हणतो, अदरवाईज त्यांना स्वतःला काही जाणवत नाहीये. असे जवळजवळ 70 ते 80% पेशंट आहेत. आणि काही जणांना जास्त त्रास होतो आणि काही जण अगदी सिरियस होतात. म्हणून आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर मी असं म्हणेन, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, सगळे नियम व्यवस्थित पाळा आणि जितक्या नियमितपणे ध्यान आपल्याला करता येईल तितकं जरूर करत राहा. तर मी आपल्या सगळ्यांचे संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या कुंडलचे प्रिन्सिपल सर, मॅडम आणि सगळे आपले ऑर्गनायझर्स यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही अगदी वेळ काढून हा ट्रेनिंग प्रोग्राम करत आहात. आणि फक्त माझं एकच म्हणणं आहे की ट्रेनिंग प्रोग्राम करणं जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यात जे शिकलो ते आपण आपल्या आयुष्यात त्याच्या सवयी लावणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या सवयी लावण्याच्या दृष्टीने आज अगदी संध्याकाळपासून ध्यानाची सवय लावून घ्यायला सुरुवात करा. संध्याकाळी फिरून आले, संध्याकाळच्या जेवणाच्या आधी आज तुमचं ध्यान हे जरूर होऊ द्या. असं आजच्यापासून सुरुवात करा. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. अजून काही प्रश्न असतील, कोणाला काही सांगायचं असेल तर सांगायला हरकत नाही. बोला. बोला. काय नाही जात असं मी. आहे का? हो, गायकवाड सर. ये बरं थोडं शेंगा नाही का? बोला. काय विचारायचंय, सांगायचंय?
थँक्यू सर म्हणून येत आहेत सगळ्यांचे रिमार्क याच्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच. सर आपण आता धन्यवाद सर, आपण चांगल्या प्रकारे मेडिटेशन बद्दल आपण मार्गदर्शन केलं. दादाकडे असेल ना आता दादा पाटील दादा त्यांच्याकडे सांगायचं. हो हो पुन्हा ते माईक चालू आहे. हो हो एकंदरीत छान मार्गदर्शन केलं, कारण सध्याचा कालावधी फक्त कोविडचा कालावधी आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. तर आपण ध्यान धारणा सांगितली की आपण आरोग्याचं महत्व म्हणजे आपण मेडिटेशन, एरोबिक्स, तुमचं प्राणायाम, तुमचा आहार याबद्दल आपण मार्गदर्शन केलं. आहाराबद्दल आपण सर्वात उच्च स्थान दिलं आहे आहाराचं. त्यामुळे मला एक प्रश्न विचारायचा होता की आहारामध्ये आपण पाहतो की आहार महत्वाचा आहे. आपण नेहमी रस्त्याने जात आहे तर आपण बघतो की लमानी लोक रस्त्याच्या कडेला काम करत असतात, खड्डे काढत असतात, नगरी विटा पडत असतात. त्यांचा आहार बघितला तर आहार एकदम निकृष्ट दर्जाचा असतो माझं मत आहे. फक्त एक भाजी आणि भाकरी एवढंच खात असतात, बाकी काय करत नाही. आपण एवढे सारे विटॅमिन घेतो, प्रोटीन घेतो, कार्बोहायड्रेट घेतो, तरी आपल्याला आपल्या आहाराबद्दल आपण हे करून सुद्धा आपल्यावर आरोग्य त्याच्यावर नसतात. त्याच्याबद्दल आपलं काय सांगणार? पहिलं एक लक्षात घ्या, मी त्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे मग तुम्हाला जरा अंदाज येईल. एकदा एक वयस्कर ग्रस्त असतात, त्यांची 100 पूर्ण होते आणि 100 पूर्ण झाली म्हणून त्यांच्याकडे पत्रकार येतात आणि पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला लागतात. आणि मग तुम्ही म्हणतो तसं ते आजोबा आपले सांगतात की काय आपल्या 100चं रहस्य आहे, किंवा मी अतिशय वेळेत खातो, इतके विटॅमिन्स घेतो, इतकं न्यूट्रिएंट घेतो, इतकं माझं सगळं शिस्तबद्ध असं आयुष्य आहे, इतका व्यायाम करतो, इतकी विश्रांती घेतो आणि फार पद्धतशीर असं माझं आयुष्य आहे, असं ते सांगतात. आणि हे सगळं मुलाखत चालू असतानाच वरून कोणतरी ओरडण्याचा, हसण्याचा, काहीतरी जोरदार टाळ्या वाजवण्याचा असा आवाज येतो. तर ते पत्रकार त्या आजोबांना विचारतात, अहो हा कोणाचा आवाज आहे? तर ते म्हणतात की ते माझे आजोबा आहेत. ते कधी उठतात, कधीही काही करतात, खातात, काही करतात, पण ते खूप आनंदी असतात. आलं लक्षात? पण एक लक्षात घ्या की त्या दृष्टिकोनातनं जर का आपण बघितलं तर म्हणजे तुम्ही काय आरोग्याचे नियम पाळतायत हे खरोखर महत्वाचं आहेच आहे. पण तुम्ही त्याच्याबरोबर आनंदी किती राहता हेही महत्वाचं आहे. आणि काही वेळेला तुम्ही जो प्रश्न विचारला की लमाणांमध्ये त्यांच्या त्या याच्यामध्ये इतका आहार तितका त्यांचा चांगला नसेल आणि हे नसेल, तर काही वेळेला कमी खर्चाचा आहार सुद्धा न्यूट्रिटिव्हली खूप चांगला असतो. म्हणजे आमच्या दृष्टीने पिठलं भाकरी हा एक उत्कृष्ट आहार आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने पिठलं भाकरी हा उत्कृष्ट आहार आहे. म्हणजे चटणी, म्हणजे शेंगादाण्याची चटणी आणि भाकरी, पिठलं भाकरी, त्याच्यात थोडंसं कच्चं तेल, या ज्या गोष्टी असतात ना, या खूप, आणि निसर्गाकडनं नॅचरल स्वरूपामध्ये ते घेत असतात, अगदी मातीशी संपर्कात असतात. त्यामुळे कसं आहे माहितीये का, आता आमच्या नवीन संशोधनात आम्ही असं म्हणतोय की आपण जसे जसे सुशिक्षित होत गेलो तसं तसं, म्हणजे आपलंच लहानपण आपल्याला आठवत असेल की चप्पल बूट नाही घातले तरी जायचं, घरी हात धुतलेत का नाही हे आई ओरडली तरी कधी धुतलेत कधी नाही, अशा पद्धतीने आपण राहायचो. पण इतके कधी आजारी पडायचो नाही आपण. का? तर आता नवीन संशोधन असं म्हणतं की जे तुम्ही काही वेळेला अनहायजेनिकली राहता, त्याच्यामुळं काही उपयोगी बॅक्टेरिया, उपयोगी अशा गोष्टी ते तुमच्या शरीरात जातात आणि ते आपल्या शरीरामध्ये, तुमच्या जंगलामध्ये जशी इकोसिस्टीम असते की नाही, तशी आपल्या आतड्यांमध्ये त्या बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाईची इकोसिस्टीम असते. त्याच्यात एक बॅलन्स असायला लागतो. आणि तो बॅलन्स जर का आपण अशा पद्धतीने राखला, म्हणजे म्हणून आम्ही असं म्हणतो की व्हरायटी ऑफ फूड खा, व्हरायटी ऑफ कलर खा. आणि जे जंगलाच्या आसपास तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अजूनच छान नैसर्गिक सगळं मिळत असेल असं मी अपेक्षा करतो खरं म्हणजे. तर त्याचा फायदा पुरेपूर घ्या असं मी म्हणेन. आणि
प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. तुमच्या प्रश्नाचं अजून एक उत्तर मी असं देईन की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी जेनेटिक हे पण असते, म्हणजे जेनेटिक एक स्ट्रॉंगपणा पण असतो. तो जेनेटिक स्ट्रॉंगपणा त्यांना उपयोगी पडतो, कारण काटक अशी जमात काही काही वेळेला असू शकते, कारण आयुष्यभर फिरणं, निसर्गात राहणं, त्या निसर्गाच्या अप अँड डाऊन्सला सामोरं जाणं, याचाही त्यांना फायदा होत असतो. बर, अजून काही प्रश्न? सर थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या संयोजकांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर साहेब धन्यवाद. आपण चांगल्या प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आरोग्य संवर्धन मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्व वन विभाग तसेच कुंडल अकॅडमी तर्फे आपले आभार व्यक्त करतो. आणि खरोखरच आता वेळ झालेली आपली, दुसरं लेक्चर चालवणार आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो सर्व अधिकारी कर्मचारी, आता साधारण 100-125च्या आसपास आपण लॉग इन झाला. लॉग इन म्हणण्यापेक्षा आपण आता लाईव्ह आहात. तर अजून आपले सहकारी बंधू भगिनींनी काय आदर झालेले नाहीये, तर आपल्या सर्वांना विनंती की आपल्या सहकाऱ्यांना फोनवरून विनंती करावी, कारण की आता पावणे 12 वाजता आपलं कामाचे आणि वेळेचे व्यवस्थापन ह्या शंकरी मॅडम आहेत, त्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत. तर आपल्या सहकार्याला विनंती करा, कोण घरी असतील किंवा ऑफिसला असतील त्यांना विनंती करून जॉईन व्हायला सांगा. ओके, आपण आता 11:45ला परत भेटूया. ओके, अरे जल्दी झाली बिलकुल. हा हा किती जण होते आपण? त्यांचं स्क्रीनशॉट आपल्याला ते पाठवायला उपस्थित. आणि रजिस्ट्रेशन कितीचं झालंय? किती? 352. ठीक आहे, 105. उत्तर नोटिंग पहिल्या लेक्चर उपस्थितांचा आकडा लिहून कसं होईल आपण? सर्वांना सूचना आहे, दुसऱ्या लिंक मध्ये जॉईन करून घ्या. तुम्हाला लिंकची पीडीएफ पाठवलेली आहे, त्या लिंक मध्ये दुसऱ्या लेक्चरसाठी तुम्ही जॉईन करून घ्या. दुसऱ्या लिंक